मराठी महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला काहीतरी महत्त्व असतं. त्याचप्रमाणे आत्ता सुरू होणारा भाद्रपद महिना सुद्धा स्वतःचं एक आगळं वेगळं असं महत्त्व घेऊन येतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे अत्यंत लाभदायी असे व्रत केले जाते. या व्रताला हरितालिका तृतीया, हरतालिका, हरतालिका तीज असा किंचितसा फरक असलेल्या 2-3 नावांनी ओळखले जाते आणि या व्रतामध्ये पत्री पूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विवाहित महिला सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. तसेच कुमारिका म्हणजेच अविवाहित मुली भगवान शिवांच्या आशीर्वादाने आपल्याला सुयोग्य पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा सण येतो आणि महिला त्या दिवशी उपवास करून त्या निमित्ताने गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात. यंदा 27 ऑगस्ट 2025ला बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. तर आपण सर्व महिलांनी हरतालिकेचे व्रत मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दिवसभर करून ते गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर सोडावे. बघा, आपल्याला हे व्रत करत असताना फक्त फलाहार घ्यायचा आहे किंवा बटाटा, रताळे यासारखी कंदमुळे आपण खाऊ शकतो. साबुदाणा, भगर, शेंगदाणे किंवा मीठयुक्त उपवासाचे पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीये. तुमच्यापैकी बऱ्याच जणी प्रश्न विचारत असतात की हरतालिकेचं व्रत सुरू करण्याचं योग्य वय काय? त्याचबरोबर हरतालिकेचं व्रत कोणत्या महिलांनी करावं, कोणत्या महिलांनी करू नये? ज्यांचे पती हयात नाहीत अशा महिलांनी हे व्रत केलं तर चालतं का? त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा असतो, जेव्हा आपल्याला सोयरसूतक असतं, मासिक धर्म असतो किंवा आपण कुठे प्रवासामध्ये असतो, तर अशा वेळेस हे व्रत कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे? हरतालिका व्रताच्या पूजनाची योग्य वेळ कोणती? पूजा मांडणी कशी करावी? याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा हरतालिका तृतीया माहिती किंवा हरतालिकेचे व्रत कसे करावे आणि त्याच्या पुढे लिहायचं दिल्लीकर मराठी, तर तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ मिळून जाईल. आणि या व्हिडिओच्या खाली, म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर व्हिडिओच्या खालच्या त्रिकोणावर तुम्ही क्लिक केलं तर लगेचच तुम्हाला तो व्हिडिओ पाहता सुद्धा येईल. तर पहा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यातली सविस्तर माहितीसुद्धा ऐका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.